पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली। विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर बावनकुळे यांनी मोदींची सदिच्छा भेट घेतली। मोदींनी बावनकुळे यांचे अभिनंदन केले आणि भाजपाच्या पुढील कार्यासाठी संघटनात्मक टिप्स दिल्या। बावनकुळे यांनी मोदींना कुराडी येथील महालक्ष्मी जगदंबेची काष्ठशिल्पातील मूर्ती भेट दिली, तसेच आई जगदंबेच्या दर्शनासाठी निमंत्रण दिले। भाजपाच्या सरकारच्या कारभारास पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दिशेने मार्गदर्शन केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले। तसेच मोदींना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या। काल मी माननीय पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती, त्यांनी सदिच्छा भेट स्वीकारली आणि मी आई महालक्ष्मीचं काष्ठशिल्प त्यांना दिलं आणि माननीय मोदीजींना आई महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनाकरताही मी त्यांना निमंत्रण दिलं आहे। त्यांनी निमंत्रण मान्यही केलं आहे। जेव्हा नागपुरात कधी प्रवासात येतील तेव्हा नक्कीच मोदीजी आई महालक्ष्मीच्या दर्शनाला येतील। सोबतच त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सरकारच्या योजना, केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवाव्या याकरताही मार्गदर्शन केलं। महाराष्ट्राचं सरकार पारदर्शी असावं असंही मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार, आमचं सरकार, जनतेचं सरकार हे पुढच्या 5 वर्ष आम्ही जे आश्वासन जनतेला दिलंय ते पूर्ण करण्याकरता आम्ही काम करू आणि माननीय मोदीजी आमच्या पाठीशी आहे। डबल इंजिन सरकार आहे। केंद्रातनं मोठं पाठबळ महाराष्ट्र सरकारला आहे। माननीय मोदीजी, माननीय देवेंद्रजी डबल इंजिन सरकार आहे। या सरकारच्या माध्यमातून आम्ही जनतेचा विकास करू, जनतेच्या मागण्या पूर्ण करू। हर कोई अपना घर चाहता है। 250 से ज्यादा प्रॉपर्टीज डिस्प्ले होगी। फूड कोर्ट का भी प्रावधान किया हुआ है। क्या डॉक्यूमेंट्स देखना चाहिए, इसकी पूरी जानकारी डिटेल ले सके। बाथ फिटिंग, हाइड्रोलिक पार्किंग, एक्सपो मध्ये त्यांचा पार्टिसिपेट आहे। एक बजट के फ्लैट रेंज आपको एक ही फोरम में मिल पाएंगे। आपका सपना हमारी जिम्मेदारी।